So let's start. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज मी खूप दिवसानंतर पॉपकॉर्न खाते आहे. बरं, तर आज मला खूप दिवसानंतर कॉलेजची आठवण येत होती. मला अजिबात आयडिया नव्हता की एवढ्या दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये मला बोर होणार तर जसं तुम्हाला माहिती आहे माझं ग्रॅज्युएशनचं लास्ट इयर आहे हे. तर मला आता समजत नाहीये मला जर दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येच बोर व्हायला लागले तर माझं कॉलेज संपल्यानंतर काय होणार आहे? So आज आपण बनवणार आहे पालक पराठा फॉर बाय ब्रेकफास्ट. द वे माझ्याकडनं थोडं चुकून बोललं गेलं की मी पालक पराठा बनवते, बट मी पालक पराठा न बनवता मी इथे पालकची चिली बनवणार होती. तर चला बघूया मी कशी करते ते. सो सर्वात पहिले तर थोडीशीच पालक होती म्हणून मी ती ग्राइंड करून त्यानंतर त्याच्यामध्ये पेस्ट टाकलेली. आता पेस्टमध्ये मी लसूण, कोथिंबीर, मिरच्या आणि अद्रक घेतली आणि हां, यामध्ये मी कोणताच मसाला घातलेला नाही कारण मला हे मसाल्यामध्ये नव्हते करायचे. फक्त मी याच्यामध्ये वरून जिरं, तीळ, अजवाईन आणि मग थोडं हळद आणि मीठ. आणि आता यामध्ये ना पीठ म्हणजे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता. मी इथे थोडं-थोडं ॲड करत गेली. म्हणजे मी इथं भाकरीचं थोडं ॲड केलेलं, गव्हाचं घेतलेलं आणि थोडासा रवा टाकलेला कारण ती थोडीशी खुशखुशीत व्हावा म्हणून. आणि हे सर्व काही नीट मिक्स करून थोडंसं रेस्टसाठी 10-1 मिनिटं थांबायचं. तर 10-1 मिनिटामध्ये मी बाकीचं काम आवरत होती. जसं माझे भांडे बाकी होते, तर मी भांडे आवरून घेतले आणि मग मी करायला घेतले. तुम्ही इथे बघू शकता खूप अगदी चांगल्या वेनी हे असे वळतात. आता इथे तुम्ही घी किंवा ऑइलचा यूज करू शकता ॲज पर युअर टेस्ट. दॅट्स इट. तयार आहे आपला पालकचा चिला आणि खूप सुंदर असा लागतो हा. नक्की ट्राय करून बघा. मला नक्की सांगा कसा होतो तर. आणि स्पेशली हा चिला त्या लोकांसाठी आहे जे पालक नाही खात, त्यांना पालक नाही आवडत. तुम्ही अशा प्रकारे ट्राय करून बघा. नक्कीच आवडीने खाणार. तर जसं आमच्या घरी काल पाहुणे आलेले, तर आजही पाहुणे येणार होते. आय मीन फक्त हे चहा पाण्याचे होते, जेवणाचे नव्हते. सो मी त्यांच्यासाठी चहा करत होते. मम्मीचेच फ्रेंड होते कोणीतरी. दॅट्स इट. थँक फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या ब्लॉगला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर नक्की करा. बाय बाय.